नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हाळिंगे. मी मानसोपचार तज्ज्ञ म्हणून मिरज प्रॅक्टिस करत आहे. आज आपण एका नवीन मानसिक आजाराबद्दल चर्चा करणार आहोत, तो म्हणजे पॅनिक डिसऑर्डर. पॅनिक डिसऑर्डर म्हणजे पॅनिक अटॅक्सचे भरपूर एपिसोड्स येत असतात. पॅनिक अटॅक म्हणजे काय, तर यामध्ये पेशंटला अचानकच धडधडायला लागतं, घाबरल्यासारखं होतं, भीती वाटते, चक्कर आल्यासारखं वाटतं, गुदमरल्यासारखं वाटायला लागतं, मी मरेन काय असं त्याला वाटायला लागतं. त्याला चोकिंग सेन्सेशन पण आपण म्हणतो. कधी कधी चक्कर येते, मी पडेन का, माझ्या जीवाला काहीतरी होईल का, घाम सुटतो. डिरिअलायझेशन म्हणजे त्याला असं वाटायला लागतं की आजूबाजूला जे आहे चालू आहे ते अस्तित्वात नाही आहे, मी कुठेतरी वेगळ्या ठिकाणीच आहे. किंवा पेशंटला असं वाटायला लागतं की डिपर्सनलायझेशन म्हणजे माझा जो शरीराचा जो भाग आहे, अवयव आहे, म्हणजे पेशंटमध्ये माझा हात आहे तो शरीरापासून वेगळा झाल्यासारखं वाटतं. माझ्या अंगामध्ये रक्त आहे पण नाही असल्यासारखं वाटतं. माझं धड आहे ते शरीरापासून वेगळं झाल्यासारखं वाटतं. तर असे अटॅक येतात आणि हा जो अटॅक आहे, ही जी लक्षणं आहेत ती 10 मिनिटापर्यंत राहतात आणि आपोआप ते निघून जातात. जर पेशंटला असे वारंवार अटॅक जर येत असतील आणि हे अटॅक जर 1 महिन्यापेक्षा जास्ती कालावधीसाठी येत असतील तर याला पॅनिक डिसऑर्डर असं आपण म्हणू शकतो. म्हणजे पॅनिक डिसऑर्डरचा आजार झाला असं आपण डायग्नोसिस करू शकतो. तर हा आजार नक्की काय होतो, तर याच्यामध्ये नेहमी सांगतो की केमिकलचा इम्बॅलन्स म्हणजे सिरोटोनिन नावाचं केमिकल आहे, त्याचा इम्बॅलन्समुळे असं होतं. अनुवंशिकता म्हणजे घरामध्ये फॅमिली मेंबर्समध्ये हा आजार असेल तर होऊ शकतो. कधी कधी सायकोसोशल फॅक्टर्स म्हणजे काही स्ट्रेसफुल सिच्युएशन असतात, भीतीदायक काही घटना घडलेल्या असतात, निगेटिव्ह गोष्टी घडतात, ॲक्सिडेंट असेल, भांडण असेल, तलाक असेल किंवा भूकंपामध्ये किंवा महापुरामध्ये नुकसान झालं असेल, तर अशा निगेटिव्ह इन्सिडन्सचा पण त्या व्यक्तीवर परिणाम होत असतो आणि केमिकलचा इम्बॅलन्स होत असतो आणि कधी कधी काहीही कारण नसलं तरी हा आजार होऊ शकतो. तर यासाठी ऑप्शन्स कोणते उपलब्ध आहेत ट्रीटमेंटचे, तर औषधोपचार म्हणजे अँटी डिप्रेशन्स, अँटी अँझायटी ड्रगचा आपण वापर करू शकतो. काउन्सिलिंग, REBT, CBTचा वापर जसं आवश्यकतेनुसार आपण ते करू शकतो. आणि हिप्नोथेरपी म्हणजे संमोहन आणि RTMS म्हणजे रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन ही एक नवीन टेक्निक आहे, त्याचा पण वापर करू शकतो. योगा, प्राणायाम, मेडिटेशन, रिलॅक्सेशन टेक्निक्स, माइंडफुलनेसच्या ज्या टेक्निक्स आहेत तर यांचा वापर करून आपण पॅनिक डिसऑर्डरचा जो आजार आहे त्याच्यावर मात आपण करू शकतो. तर पुन्हा भेटूया आपण नवीन मानसिक आजाराबद्दल चर्चा करण्यासाठी. आमचं यूट्यूब चॅनल आहे निर्मल हॉस्पिटल मिरज, याला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट पण आहे, त्याला तुम्ही फॉलो करू शकता. तोपर्यंत नमस्कार.